विरोधी पक्षाद्वारे वारंवार खोट्या मतदाराचे पुरावे समोर केले जात असून मतदार चोरीच्या आरोपावर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी लालसिंग राजपुरोहित यांनी याचा विरोध केलाय। लालसिंग राजपुरोहित यांनी स्पष्टपणे या आरोपाचं खंडन करत म्हटलंय की वोट चोरीचा मुद्दा हा एक काल्पनिक मुद्दा आहे, असा कोणताच मुद्दा असू शकत नाही। वोट चोरी कशी केली जाऊ शकते? लोकांच्या मतदानावर उमेदवार निवडून येतात। विधानसभा निवडणूक झाली, त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली, यामध्ये जे पण उमेदवार निवडणुकीत जिंकून आले ते लोकांच्या मतदारावर जिंकून आले, मग मतदार चोरी कशी होऊ शकते? संपूर्ण महाराष्ट्रात मतदार चोरीचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये तापला आहे, सगळीकडेच याची चर्चा आहे। याच मुद्द्यावर आमचे प्रतिनिधी सुरेंद्र जोटिंगे यांनी लालसिंग राजपुरोहित यांच्याशी संवाद साधलाय। बघूयात यावर त्यांनी काय म्हटलंय। वोट चोरीचा जो मुद्दा आहे तो काल्पनिक मुद्दा आहे, म्हणजे बनवलेला मुद्दा आहे। वोट चोरी म्हणजे काय? वोट चोरी म्हणजे आपण जे आता काम करतोय, दोन इलेक्शन झाले, 2 इलेक्शनमध्ये जे मतदार बाहेर निघाले आणि मतदान केला आणि जो मत मिळाला त्यातून सत्तेमध्ये आले, महायुती आली आणि देशात पंतप्रधान मोदीजी आले, NDA आली। तर वोट चोरी म्हणजे वोट चोरी करतायत, बरोबर आहे। वोट चोरी कसली? वोट चोरी कामाने, आपण जे काम करतोय ते काम बघून लोक मतदान करतायत, याला ते म्हणतायत वोट चोरी। वोट चोरी कुठे आहे? कोणी वोट चोरी केली? म्हणजे तुमच्याकडे एव्हिडन्स नाही, काय नाही, तुम्ही काही सांगता। आणि जे मोर्चा आज जो निघतोय, सगळे विरोधक एक झाले आहे, त्यांना एकच खंत आहे की आपण एवढं करूनही आपल्याला मतदान म्हणजे मतदानामध्ये आपण परिवर्तन करू शकत नाही, लोकांच्या मनात तुम्ही परिवर्तन करू शकणार नाही। पुरावे म्हणजे काय? ते वर्षानुवर्षे जे आपण आता हे तर आपण पण बघत आलो आहे, 1 नाव, 2 नाव, 3 नाव, ही करेक्शन आहे, हे काय वोट चोरी नाही आहे। आता किती लोक आहेत इथे पण मला माहित आहे, मुंबईमध्ये भाजपचे असो किंवा कोणत्याही पक्षाचे असो, काँग्रेसचे असो किंवा दुसरे पक्षाचे असो, त्यांचं नाव इथेही आहे, नेते मंडळी पण असणार। तुम्ही शोधा, पत्रकार म्हणून मी तुम्हाला हे करतोय की जे इथे स्थानिक नेते आहेत ना, त्यांचं नाव गावी पण असणार। त्याला तुम्ही काय म्हणणार? वोट चोरी आहे। उत्तर प्रदेशमध्ये इथे राहणारे किती नेते मंडळी आहेत, त्यांचे नाव इथे पण आहे आणि उत्तर प्रदेशच्या यादीमध्ये पण आहे, याला तुम्ही वोट चोरी म्हणणार काय? ही करेक्शन आहे, हे निवडणूक आयोगाला आपण निदर्शनात आणू शकतो आणि याच्यावरती आपण काम करू शकतो। वोट चोरी कुठेही नाही, हे काल्पनिक मुद्दा आहे। हा मुद्दा असा धरून लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करायची यांची हे आहे।